मित्रांनो, तुम्ही तुमचं आणि तुमच्या घरच्यांचं पॅन कार्ड मात्र 99 रुपयामध्ये काढू शकतात। ते कसं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, मी पॅन कार्डची एक सिरीज लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरच्यांचं तुमचं स्वतःचं पॅन कार्ड कशा पद्धतीने घरी बसून बनवू शकतात। त्यानंतर तुमच्या पॅन कार्ड मध्ये जरी काही चुका असतील तर त्या तुम्ही घरी बसून 5 मिनिटात कशा पद्धतीने दुरुस्ती करू शकतात। तुमचं पॅन कार्ड जरी हरवलं असेल तर ते तुम्ही पुन्हा तुमच्या ऍड्रेसवर कशा पद्धतीने फिजिकल कार्ड मागवू शकता। मित्रांनो, सरकारने सगळ्या सेवा तुमच्या दारावर नेऊन ठेवलेल्या आहे, परंतु त्याचा फायदा आपल्याला घेता येत नाही मार्गदर्शनामुळे। तुम्ही जरी दुसऱ्याकडे पॅन कार्ड काढण्यासाठी गेलं तर सहज तुम्हाला 200 ते 300 रुपये तो पॅन कार्ड काढण्याचं घेईल, परंतु तेच पॅन कार्ड तुम्ही 99 रुपयामध्ये बनवू शकतात। त्यामुळे आपलं हे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, पुढची सिरीज जरी तुम्हाला पाहायची असेल तर। चला तर कशा पद्धतीने घरी बसून तुम्हाला पॅन कार्ड काढायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। त्यासाठी तुम्हाला जो आधार कार्ड नंबर आहे त्याच्यासोबत मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही ही गोष्ट करू शकतात। जरी तुमचा आधार कार्ड अपडेट नसेल किंवा मोबाईल नंबर लिंक नसेल, पहिले आधार कार्ड अपडेट करून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ पहा। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये यायचंय। मी इथं लॅपटॉपची विंडो तुम्हाला शेअर करतोय, परंतु तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये आले तरीही चालेल। मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये सर्च करायचंय NSDL पॅन। NSDL पॅन सर्च केल्यानंतर जे वरती ऑप्शन येईल तर त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इझी पॅन कार्ड ऍप्लिकेशन असा पर्याय दिसेल, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर जो पॅन कार्ड ऍप्लिकेशनचा फॉर्म आहे तर तो उघडलेला आहे मित्रांनो। तर यात तुम्हाला खाली स्क्रॉल करून खाली यायचं। स्क्रॉल करून खाली आल्यानंतर जी डिटेल्स येतात ती डिटेल्स तुम्हाला फिलअप करायची। आता इथं न्यू ऍप्लिकेशनवर आपण क्लिक करतोय। न्यू ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथं सिलेक्ट पॅन ऍप्लिकेशन टाईपमध्ये काय करायचं आहे तर न्यू इंडियन सिटीजन फॉर्म 49A, तर याच्यावर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऍप्लिकेशन कॅटेगरीमध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे। मित्रांनो, खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशनचा कॉलम दिसेल। याच्यामध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। श्री आहे का, श्रीमती आहे, कुमारी आहे, सर जे असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या। ज्याच्यासाठी पॅन कार्ड तुम्ही बनवत असाल तर ते सिलेक्ट करून घ्या। तर इथं श्री लावलं। श्री लावल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर त्यांचं जे नाव आहे तर ते नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे। जसंही आधार कार्डचं नाव असेल तर आधार कार्डच्या नावाप्रमाणे तुम्हाला नाव टाकायचं आहे। तर पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला सरनेम टाकायचं आहे, त्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये फर्स्ट नेम टाका, त्यानंतर तिसऱ्या कॉलम मध्ये वडिलांचं नाव टाका। ते टाकल्यानंतर इथं डेट ऑफ बर्थचा कॉलम आहे, तर हा डेट ऑफ बर्थचा कॉलम सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर ईमेल ID सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्ड सोबत लिंक आहे तर तो इथं टाका मित्रांनो। त्यानंतर चेक या बॉक्सवर क्लिक करा। तर मित्रांनो, आता वरची डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, सबमिट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचंय। सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर तुमचा ऍप्लिकेशनचा टोकन नंबर आहे तर तो जनरेट होईल। तर बघा इथं म्हणतं की कॉंग्रॅच्युलेशन, युअर टोकन नंबर हॅज बीन जनरेटेड। हा टोकन नंबर तुम्हाला तुमच्या ईमेल ID वर सुद्धा येणार आहे। त्यामुळे तुमचं ऍप्लिकेशन मध्ये जरी अपूर्ण राहिलं तर हा टोकन नंबर टाकून तुम्ही तो फॉर्म पुन्हा भरू शकता तिथूनच। त्यानंतर आता काय करायचंय, कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करा। कंटिन्यू या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हा जो फॉर्म आहे तर तो तुम्हाला 5 स्टेपवर पूर्ण करायचा आहे। एक म्हणजे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांकाचे शेवटचे 4 अंक इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे तर ते पॅन कार्डवर फोटो प्रिंटेड यायला पाहिजे का आधार कार्डचा, तर इथं येस म्हणावं लागेल मित्रांनो। तुम्हाला जरी अर्जंट पॅन कार्ड हवं असेल तर येस म्हणा, कारण तुम्हाला जे येतं तो सगळा डाटा आधार कार्डने घेतला जाईल, त्यामुळे पॅन कार्ड लवकर येईल। आणि तुम्हाला जरी फिजिकली तुमचं सिग्नेचर आणि फोटो अप्लाय करायचा असेल तर ते पॅन कार्ड थोडं उशिरा येऊ शकतं। त्यामुळे इथं आधार कार्डचे शेवटचे 4 अंक टाका। त्यानंतर खाली नावाच्या कॉलम मध्ये जे नाव टाकलेलं आहे तुम्ही तर ते एकदा क्रॉस चेक करून घ्या। त्यानंतर जे नाव येत आहे तर अशा पद्धतीने नाव तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर प्रिंट होईल मित्रांनो। अशा पद्धतीने नाव पॅन कार्डवर प्रिंट होईल। त्यानंतर इथं तुमचं जे जेंडर असेल तर ते जेंडर सिलेक्ट करून घ्या। जेंडर सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचे। खाली येताना तुम्हाला इथं आता वडिलांचं आणि आईचं नावाचा कॉलम देण्यात आलेला आहे। पॅन कार्डवर तुम्हाला कोणाचं नाव प्रिंटेड हवं असेल तर ते तुम्ही इथं करू शकतात। इथं वडिलांचं मी टाकतो, तुम्हाला जरी आईचं हवे असेल तर खाली आईच्या नावावर क्लिक करा आणि इथं बघा मदर नेम या पर्यायावर क्लिक करून घ्या। जरी आईचं नाव तुम्हाला पॅन कार्डवर लावायचं असेल आणि वडिलांचं लावायचं असेल तर फादर नेमवर क्लिक राहू द्या आणि इथं फादरचं जे नाव असेल ते पूर्ण नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे। आता वडिलांचं नाव टाकल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता इथं बघा नो इन्कम सिलेक्ट करायचं आहे। बघा हे खूप महत्त्वाचं आहे। सिलेक्ट
द इन्कम सोर्सवर काय करायचं आहे तर नो इन्कम सिलेक्ट करा मित्रांनो. तुम्ही जरी तुमचं पर्सनल पॅन कार्ड काढत असाल फर्मसाठी किंवा दुकानासाठी याच्यासाठी काढत असाल तर तुम्हाला तो वेगळा व्हिडिओमध्ये मी सांगेल की कशा पद्धतीने ती प्रोसेस असते. परंतु आता मी इंडिव्हिज्युअल स्वतःसाठी पॅन कार्ड कशा पद्धतीने बनवायचं त्याची तुम्हाला प्रोसेस सांगतोय. त्यानंतर इथं रेजिडेन्स ॲड्रेसमध्ये काही सिलेक्ट नका करू मित्रांनो, ते आधार कार्डने तुम्हाला येईल. आणि इथं ऑफिस ॲड्रेसमध्ये तुम्हाला काही सिलेक्ट करायचं नाही, फक्त इथं टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडी मध्ये इथं तुमची कंट्री सिलेक्ट करून घ्या. इथं इंडिया सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. त्यानंतर एकदा तुमचा मोबाईल नंबर क्रॉस चेक करा आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला आता ARO जो नंबर असतो तर तो एरिया कोड आपण त्याला म्हणतो AO टाईप नंबर असतो, तर तो सर्च करायचा आहे. तर तो कसा सर्च करायचा तर इथं इंडिया सिटीजन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमची जो डिस्ट्रिक्ट असेल तर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो एरिया आहे तर तो एरिया इथं येईल. फेच या पर्यायावर क्लिक करून फेच या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा आता ARO नंबर आलेला आहे. तर वार्ड नंबर असं जी डिटेल्स आहे तर ती डिटेल्स दिसेल. तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली इथं क्लिक करून घ्यायचे कोणत्याही एकावर. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं म्हणतंय की प्रूफ ऑफ आयडेंटिटी आधार घेतलं आहे, प्रूफ ऑफ ॲड्रेस आधार घेतलेला आहे आणि प्रूफ ऑफ डेट बर्थ आधार घेतलेला आहे. तर तिन्ही गोष्टीसाठी आधार कार्ड तुम्हाला घेतलेलं आहे त्यांनी ऑनलाईनच, त्यामुळे तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट इथं अपलोड करण्याची गरज राहणार नाही. आता इथं काय करायचं आहे डिक्लेरेशनमध्ये हिमसेल्फ करायचं आहे. हिमसेल्फ याच्यावर पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुमचा गावाचा तुमचा शहराचा प्लेस इथं टाकायचं आहे. मी जिथून माझं पॅन कार्ड अप्लाय करतोय तिथून मित्रांनो. तर आता ही जी डिटेल्स आहे ही माझी पूर्ण झालेली मित्रांनो. डिटेल्स पूर्ण झाल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा आणि आता तुम्हाला तुमचे आधार कार्डचे जे पहिले 8 अंक आहेत तर ते 8 अंक टाकायचे. आपण पहिल्या स्टेपमध्ये आधार कार्डचे शेवटचे 4 अंक टाकले होते, तुम्हाला आता आधार कार्डचे पहिले 8 अंक टाकायचे आहे. आधार कार्डचे 8 अंक टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे. एकदा डिटेल्स चेक करून घ्या. आता आपल्याला पेमेंट करावं लागेल मित्रांनो. एकदा काही डिटेल्स चुकली असेल तर तुम्ही ती करेक्शन करू शकतात प्रिव्ह्यूज बटन दाबून. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे ऑनलाईन थ्रू तुम्ही हे पेमेंट करू शकतात. UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. तर 3 मोड इथं देण्यात आलेला आहे. तर ऑनलाईन पेमेंट थ्रू जो बिल डेस्क आहे तर त्याच थ्रू आपल्याला करायचं आहे. एकूण 106 रुपयाचं आपल्याला हे चलन करायचं आहे मित्रांनो. मी सुरुवातीला तुम्हाला 99 रुपये बोललो, कारण बाकीचे 5-6 रुपये तर ते प्लॅटफॉर्म चार्जेस लागतात, त्यामुळे हे जे एक्स्ट्रा 5-7 रुपये आहेत तर ते लागत असतात. आता प्रोसीड टू पेमेंट या पर्यायावर क्लिक करा. प्रोसीड टू पेमेंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं आता तुम्हाला पेमेंट दिसेल आणि कन्फर्म पेमेंट या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कन्फर्म पेमेंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता पेमेंटचे ऑप्शन आपल्यासमोर ओपन झालेले आहे. यात नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, QR कोड, त्यानंतर UPI. तर सिम्पली QR कोडवर तुम्ही क्लिक करून QR कोड तुमच्या फोनपेमधून स्कॅन करून हे पेमेंट इझिली तुम्ही करू शकतात किंवा तुमची UPI ID टाकून सुद्धा तुम्ही हे पेमेंट करू शकतात. आता QR कोड स्कॅन करून मी हे पेमेंट करून घेतो मित्रांनो. आता बघा माझं पेमेंट होतंय. आता बघा पेमेंट कन्फर्म झालेलं आहे. पेमेंटची रिसिप्टसुद्धा आता मिळालेली आहे आणि रिसिप्ट नंबरसुद्धा आलेला आहे. आता खाली यायचं आहे आणि कंटिन्यू या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता आपला आधार ऑथेंटिकेशन होईल. टर्म्स आणि कंडिशनवर पर्यायावर क्लिक करा आणि खाली बघा ऑथेंटिकेट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता आपलं आधार कार्ड सोबत जे व्हेरिफिकेशन तर ते होणार आहे. तर OTP जनरेट या पर्यायावर क्लिक करा. OTP जनरेट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला टोकन नंबर, ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर इथं जो OTP आहे तर तो तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर गेलेला आहे. तर तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता कंटिन्यू विथ E-साईन म्हणजे सिग्नेचर तुमचं होतं आहे. तर कंटिन्यू E-साईन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे VID नंबरमध्ये. बघा खाली VID नंबर दिसतोय, तर इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका. वरती चेकबॉक्सवर क्लिक करून घ्या, आधार कार्ड नंबर टाका. त्यानंतर सेंड OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. सेंड OTP या पर्यायावर क्लिक केल्यानंतर OTP येईल. OTP आला की तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या OTP या पर्यायावर क्लिक करा. व्हेरीफाय OTP या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमचं जे पॅन कार्ड ॲप्लिकेशन आहे तर ते सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे मित्रांनो. तर हे पॅन कार्ड ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोडही करू शकता
शकतात आणि याचा जो पासवर्ड आहे तर तो तुमची जन्मतारीख असणार आहे। त्यामुळे तुमचं ॲप्लिकेशन इझिली सबमिट झालेलं आहे। 1 तासात डिजिटल पॅन कार्ड तुमच्या ईमेल आयडीवर येईल आणि 2 किंवा 3 दिवसानंतर तुमचं जे फिजिकल पॅन कार्ड आहे तर ते पोस्ट मार्फत तुमच्या घरी पोहोचेल मित्रांनो। तर अशा पद्धतीने इझी तुम्ही घरी बसून तुमचं पॅन कार्ड हे काढू शकतात। काढताना काही फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा, नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आणि आपली पुढची सीरीज पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ जरी आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्कीच करा मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र।